नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते, चातुर्मास्य सेवेमधला श्रीमद भागवताचा आजचा आपला 51वा दिवस. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. श्री सरस्वत्ये नमः. नारायण हरी सावळ्या नारायण हरी. 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 नारायण नारायण जय गोविंद हरे. नारायण नारायण अरविंदाक्ष हरे. नारायण नारायण भजनानंद हरे. नारायण नारायण कृपांबुवाह हरे. नारायण नारायण भावाधार हरे. नारायण नारायण कलिमल हरण हरे. नारायण नारायण कमलाकांत हरे. नारायण नारायण करुणा सिंधु हरे. नारायण नारायण वत्सल हृदय हरे. नारायण नारायण नत जनपाल हरे. नारायण नारायण सुखराकेश हरे. नारायण नारायण पुरित काम हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमद शंकर देशिकेंद्र भगवान ज्ञानेश योगेश्वर. सन्मार्गी जनलावण्या क्षितितला आले तुकोबापर. साई दास गणू समर्थ गुरुया संतव्रजा भीतरी. ठाके हो प्रभु हो प्रसन्न मजत्या सर्वांसवे श्रीहरी. गोपाल कृष्ण भगवान की जय. आज अत्यंत सुंदर असा हा दशमस्कंद सुरू होत. भगवंताद्वारे पृथ्वीला आश्वासन देतात सुरुवातीलाच. आता राजा प्रश्न विचारतोय. परीक्षिताला प्रचंड उत्सुकता लागलेली आहे आणि परीक्षित विचारतायत, भगवन आपण चंद्रवंश सूर्यवंश सगळा विस्तार सांगितला, त्या वंशातल्या दोन्ही वंशातल्या श्रेष्ठ राजांची चरित्र सांगितली, भगवंताचे पवित्र परमप्रेमी मुनीवर आपण स्वभावानेच धर्मप्रेमी आणि यदुवंशाचे पण वर्णन विशद केले. आपण कृपा करून त्याच वंशात पुढे आपले अंश श्री बलरामजींसह भगवान श्रीकृष्ण कसे अवतीर्ण झाले हे अत्यंत रसदायी असणारं चरित्र मला ऐकवा. भगवान श्रीकृष्ण तर सर्व जीवांचे प्राण्यांचे जीवनदाता आहेत, सर्वात्मा तर आहेत. त्यांनी यदुवंशात अवतार घेऊन ज्या काही लीला केल्या त्या लीलांबद्दल मला खूप कुतूहल आहे, तर मला कृपया तुम्ही ते सगळं ऐकवा. ज्यांच्या तहानेची भूक सर्वदासाठी शमली आहे, जे जीवनमुक्त महापुरुष ज्याच्या पूर्ण प्रेमाने अतृप्त राहून त्यांचं गान करत आहेत, मुमुक्षूंसाठीही जे भवरोगावरील सर्वबाण औषध आहे, म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या अशा सुखद रसमय गुणानुवादाने एखादा आत्मघातीच असेल की जो त्याच्यापासून विमुख राहील किंवा त्याच्यावर प्रेम बसणार नाही. श्रीकृष्ण माझे कुलदैवत आहेच. जेव्हा कुरुक्षेत्रावर महाभारत युद्ध होत होते, देवतांना पण जिंकू शकणारे भीष्म पितामह आदी अतिरथींशी माझे आजोबा पांडवांचे युद्ध होत होते, त्यावेळी कौरव सेना त्यांच्यासाठी अपार समुद्रासमान होती, ज्यात भीष्म आदी वीर मोठ्या माशांना पण गिळणाऱ्या तिमिंगल माशांप्रमाणे भय उत्पन्न करणारे होते. म्हणजे ते पितामहांनी भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलाच्या नौकेचा आश्रय घेऊन त्या समुद्रास कसे म्हणजे नष्ट केले, अनासायास पार केले. जसे अगदी तसे जसे कोणी मार्गात चालताना वासराच्या खुराचा खड्डा पार करेल, म्हणजे इतकी साधी गोष्ट त्यांनी एवढा मोठा भवसागर पार करताना केली. म्हणजे त्याला काही त्यांना फार कष्ट पडले नाहीत, इतक्या सहज लीलया केली. त्यांचा तो स्वभाव होता. महाराज, माझे हे शरीर जे आपल्या समोर आहे तो कौरव पांडव या दोघांचाही एकमात्र सहारा होता. अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्राच्या आगीत तो जळू लागला होता.
त्याच वेळी माझी आई जेव्हा भगवंत श्रीकृष्णांना शरण गेली तेव्हा त्यांनी हातात चक्र घेऊन माझ्या मातेच्या गर्भात प्रवेश केला, माझे रक्षण केले. अर्थात ही केवळ माझ्या एकट्याचीच गोष्ट नाही, ते समस्त शरीरधाऱ्यांच्या आत्मरूपाने राहून अमृत तत्वाचे दान करत राहतात आणि जीवाचे रक्षण करत असतात. भगवान, आपण आत्ताच सांगितले की बलरामजी रोहिणीचे पुत्र होते. त्यानंतर देवकीच्या पुत्रांमध्ये सुद्धा आपण त्याची गणना केली. मग एका शरीराला 2 माता कशा? म्हणजे हे मला कोडं आहे. असुरांना मुक्ती देणारे, भक्तांवर प्रेम करणारे भगवान श्रीकृष्ण आपले वात्सल्य प्रेमभरीत पित्याचे घर सोडून व्रजात का गेले? यदुवंश शिरोमणी भक्तवत्सल प्रभूंनी नंद आदी गोप बंधूंसह कुठे निवास केला? माझ्या कानावर बऱ्याच गोष्टी उडत उडत आलेल्या आहेत, पण मला ते सविस्तर जाणून घ्यायचे आहे. ब्रह्मा व शंकरांवर पण शासन करणाऱ्या प्रभूने व्रजात किंवा मथुरापुरीत राहून कोणकोणत्या लीला केल्या? महाराज, त्यांनी आपल्या आईचा भाऊ मामा कंसाला आपल्या हाताने का मारले? तो तर मामा असून त्यांच्याद्वारा मारला जाणं योग्य होते का? मनुष्याकार सच्चिदानंदमय विग्रह प्रकट करून द्वारकेत यदुवंशांसह ते किती वर्ष निवास केले? हे मुने, मी श्रीकृष्णांबद्दल जितक्या लीला विचारल्या व ज्या नाही विचारल्या अशा सर्वच्या सर्व आपणास ज्या म्हणजे माहीत असेल त्या सर्व आपण मला सांगा, कारण त्या सर्व जाणता मी अतीव श्रद्धेने ऐकू इच्छित आहे. जाणण्यासाठी म्हणजे मी जाणू इच्छितो आणि ऐकू इच्छितो. भगवन, अन्नाची तर गोष्टच काय, पण मी पाण्याचा सुद्धा परित्याग केलाय. तरी पण ती असह्य तहान भूक, ज्यामुळे मी त्या मुनींच्या गळ्यात साप अडकवण्याचा अन्याय केला, ती तहान भूक मला थोडीही सतावत नाहीये. कारण मी आपल्या मुखातून वाहणाऱ्या या भगवंताच्या सुधामयी कथेचे पान करण्यात रममाण आहे. मी तहान भूक हे विसरून गेलोय, त्यामुळे तुम्ही त्याची चिंता करू नका. आता सुतजी शौनकाजी ऋषींना सांगतात की शौनकजी, भगवंताच्या प्रेमीमध्ये अग्रगण्य अर्थात सर्वज्ञ म्हणजे आता शुकदेवजींबद्दल हे स्वतः बोलायला लागलेत. शौनक हे काय सुतजी बोलतायत शुक महामुनींबद्दल, कारण तेच त्यांचं कसं सांगतील म्हणून मध्येच तो संवाद थोडासा टांगलाय की शौनकजी भगवंतांच्या प्रेमी भक्तांमध्ये ते अग्रगण्य होते. वास्तविक ते तर तत्वज्ञानी होते, तत्वप्रिय होते, पण भगवंताचं प्रेम, त्याची भक्ती हे इतकी अलौकिक आहे की त्यांचं ते तत्व गळून पडलं आणि ते भगवंताचे भक्त झाले. महाराजांनी परीक्षिताचा असा समयोचित प्रश्न ऐकला शुक महामुनींनी, जो संतांच्या सभेत भगवत लीला हे हेतू आलाय, म्हणजे आपल्या सभेत, कारण त्यांच्या समोर 66,000 बसलेले असतात ऋषी आणि सुतजी सांगत असतात. म्हणून ते म्हणतात की आज जो प्रश्न आलाय तो त्यावेळेस परीक्षित राजाने शुक महामुनींना विचारला होता आणि ते स्वभावतः भक्त होते आणि भक्तांचे शिरोमणी अग्रगण्य होते. मग त्यांनी राजाचे अभिनंदन केले आणि भगवान श्रीकृष्णाच्या लीला वर्णनाला प्रारंभ केला आणि की ज्या समस्त कलिमल सदासाठी धुवून टाकतात. मनात किंचितही किंतु राहत नाही, फक्त भक्ती संपूर्ण भरून राहते. शुकदेवजी सांगतायत, भगवंताच्या लीला रसांचे रसिक राजर्षे, तू जो काही निश्चय केलायस तो फार सुंदर आदरणीय आहे, कारण सर्वांचे हृदयाराध्य श्रीकृष्णांच्या लीला कथना श्रवणात आहे. तुम्हाला सहज व सुदृढ प्रीती त्याची प्राप्त झाली आहे, म्हणजे बलवान प्रीती प्राप्त झाली आहे. ते म्हणतायत, भगवान श्रीकृष्णाच्या कथा संबंधात प्रश्न करण्यानेच वक्ता, प्रश्नकर्ता, श्रोता तिघेही पवित्र होतात. ज्याप्रमाणे गंगाजींचे पाणी वा भगवान शालिग्रामाचे चरणामृत सर्वांना पवित्र करते. परीक्षित, त्यावेळी लाखो दैत्यांच्या समुदायाने घमेंडीने राजांचे रूप धारण करून अत्यंत पृथ्वीवर हैदोस घातला होता आणि त्याच्यापासून सगळ्यांपासून वाचायसाठी पृथ्वी दयनीयपणे गायीचं रूप घेऊन ब्रह्मदेवाकडे गेली आणि तिने डोळ्यातून तिचे अश्रू वाहत होते.
तिचे तोंड त्या वाहणाऱ्या अश्रूने पूर्ण भिजलं होतं. मन तर खिन्न होतं आणि शरीर पण थकलेले होते, क्लेशकारी वाटत होते. ती खूप क्रुश झाली होती आणि अत्यंत करुण स्वरात ती हंबरत होती आणि ब्रह्माजींजवळ जाऊन तिने सर्व आपली कहाणी ऐकवली की मला किती त्रास होतोय, काही त्याच्यावर उपाय नाही का. आणि मग ब्रह्माजींनी सहानुभूतीने तिची शोककथा ऐकली आणि ते म्हणाले, त्यानंतर भगवान शंकर, स्वर्गीचे अन्य प्रमुख देवता तसेच गाय रूपात आलेली पृथ्वी या सगळ्यांना घेऊन ते क्षीरसागराच्या तटावर गेले. म्हणजे भगवंत जिथं निवास करतात, पहुडलेले असतात क्षीरसागरात, तिथं गेले. भगवान देवतांचे पण आराध्य आहेत. ते आपल्या भक्तांच्या सर्व अभिलाषा पूर्ण करतात. ते एकटेच जगाचे पूर्ण स्वामी आहेत, पूर्ण जगाचे एकटेच स्वामी आहेत. क्षीरसागराच्या तटावर पोचून ब्रह्मादी देवांनी पुरुष सूक्ताद्वारे त्या परमपुरुषाचे अंतर्यामी, सर्वांतर्यामी प्रभूची स्तुती सुरू केली. आणि ते करत असताना ब्रह्माजी समाधीस्थ झाले. म्हणजे इतक्या एकाग्रपणे ते स्तुती करत होते. त्यांनी समाधी अवस्थेत आकाशवाणी ऐकली. त्यानंतर जग निर्माण करणारे ब्रह्माजी सर्वांना त्याच्यातून भानावर आल्यावर सगळ्यांना सांगायला लागले, देवतांनो, मी आत्ताच परमेश्वराची आकाशवाणी ऐकली. ते तुम्ही लोक माझ्या द्वारा ऐका आणि त्यांनी जे सांगितलंय त्याप्रमाणे करा, त्यात विलंब नको. भगवंताला पृथ्वीच्या कष्टांची प्रथम पासून पूर्ण कल्पना आहे. म्हणजे आपण सांगायला यायची गरजच नाही, कारण तो देवच आहे, त्याला सर्व ज्ञात आहे. त्याला त्याच्यापासून हे सगळं कसं लपलं असेल, त्याला हे सर्व माहिती आहे, त्याला ह्या पृथ्वीच्या कष्टांचा अंदाज आहे. ईश्वरांचे ईश्वर ते आहेत. आपल्या कालशक्तीद्वारा पृथ्वीचा भार हरण करत ते पृथ्वीवर लीला करतील लवकरच. तुम्ही लोक पण आपापल्या अंशासह आता भगवान यदुकुळात येणार आहेत, तर तुम्ही यदुकुळात जन्म घ्या. वेगवेगळ्या रूपात जिथं मिळेल, तिथं संधी असेल तिथं तुम्ही जन्म घ्या आणि त्यांच्या लीलेत त्यांना सहकार्य करा, तुमचा सहयोग द्या, असं ब्रह्मदेव सांगतात. वसुदेवजींच्या घरी स्वतः भगवान प्रकटतील. त्यांच्या व त्यांना प्रिय प्रियतमा श्री राधा यांच्या सेवेसाठी देवांगनांनो तुम्ही सर्व भराभर जन्मग्रहण करा. सगळ्यांना ते सांगितलं जातं की तुम्ही जन्म घ्या. सगळे म्हणजे खरं तर वेद वगैरे पण म्हटलेलं आहे आपण, वेदांनी, वेदऋचांनी ह्यांनी जन्म घेतले सांगितलंय. स्वयंप्रकाश भगवान शेष ते पण भगवत कला असल्यामुळे अनंत आहेत. त्यांच्या लीलाही अनंत आहेत, त्यांचा अंशही अनंत आहे. हजारो मुख त्यांना आहे. भगवंताचे प्रिय कार्य साध्य करण्यासाठी ते त्यांच्या आधीच त्यांच्या मोठ्या भावाच्या रूपात अवतार ग्रहण करतील. म्हणजे जे काही पुढं घडायचंय त्याचं सगळं नियोजन हे देवता लोक करतायत आणि ब्रह्मदेवांना हे सर्व आकाशवाणीद्वारे कळले, ते ह्या सगळ्यांना सांगतायत. आणि भगवंताची ती ऐश्वर्यशालिनी योगमाया पण जिने साऱ्या जगताला मोहित केले, ती त्यांच्याच आज्ञेने त्यांचे लीला कार्य पूर्ण करण्यासाठी अंशरूपाने अवतार ग्रहण करेल. परीक्षित, शुकदेवजी सांगतात, प्रजापतींचे स्वामी भगवान ब्रह्माजींनी देवतांना अशा प्रकारे आज्ञा दिली. पृथ्वीला समजावून तिचे धाडस वाढवले आणि तिला सांगितले, घाबरू नको, आता लवकर देव स्वतःच येणार आहेत ना, मग तुला काळजी करायचं काय कारण आहे. काय जे आता त्रास द्यायचा आहे, धुडकूस घालायचा आहे, म्हणजे तुला किती परोपरीने दुखवायचंय ते त्या दुष्ट लोकांना, राक्षसांना काय करायचंय ते करू दे, लवकरच भगवान येणार आहेत. पृथ्वीला खूप आनंद होतो. प्राचीन काळी शूरसेन नावाचा यदुवंशीय राजा म्हणजे झाला होता. तो मथुरापुरीत राहून मथुर मंडल व शूरसेन मंडलाचे राज्य शासन करत होता. त्यावेळेपासून मथुराचे सर्वच्या सर्व यदुवंशीय राजांची मथुरा हीच राजधानी बनली होती. भगवान श्री हरी सर्वदा इथे विराजमान असतात, ते पुढे तिथंच राहतील. एकदा मथुरेत शूरपुत्र वसुदेवजी यांचा विवाह, आता त्यांच्या जन्माची कथा सांगायला ते सुरू करतायत. ते म्हणतात, अरे ह्याच मथुरेमध्ये शूरपुत्र वसुदेवजींचा विवाह करून आपली नवविवाहिता पत्नी देवकी हिच्या बरोबर वरात घेऊन घरी
चाललेले असतात. उत्तम उच्च रसावरती बसलेली असते. सुंदर वाजंत्री पुढे वाजत असतात. म्हणजे खूप त्या ह्याचं वरातीचं वर्णन खूप सुरेख केलेलं आहे. खांद्यावर दिवे घेऊन बायका असतात. वेगवेगळ्या प्रकारचे दिवे असतात. खूप लखलखाट झालेला असतो त्या दिव्यांमुळे. रस्त्यावर रोषणाई झालेली असती. उग्रसेनाच्या मुलाचे नाव होते कंस, म्हणजे तिचा चुलत भाऊ. त्याला आपल्या चुलत बहिणीला खूप आनंद द्यायची इच्छा असते, कारण ती खूप कोमल हृदयाची असते. आणि तिच्या रथाच्या घोड्याचे तो शेते, ज्या रथातनं ती म्हणजे तिची वरात चाललेली असते, त्या रथाचे घोडे स्वतः धरून लगाम धरून बसतो आणि रथ हाकायला लागतो. आणि सगळेजण बघत असतात, अरे वा काय भाऊ आहे, इतकं त्याचं कौतुक म्हणजे करून घेत असतो. त्याच्याबरोबर शेकडो रथ चालत होते. देवकीचे वडील होते देवक. आपल्या मुलीवर त्यांचे अपार प्रेम होते. कन्येला निरोप देताना त्यांनी सोन्याच्या हारांनी अलंकृत 400 हत्ती, 15,000 घोडे, 1800 रथ आणि 1800 सुंदर वस्त्रालंकारांनी युक्त सुकुमार दासी तिला भेट म्हणून किंवा हुंडा म्हणून दिल्या. निरोप देण्याच्या वेळी वरवधूच्या मंगल कामनेसाठी शंख, सनई, मृदुंग, दुंदुबी जोर जोरात वाजलं. त्याचा एवढा सुरेख आवाज येत होता. सगळीकडे आनंदी आनंद होता. मार्गात ज्यावेळी घोड्याचे लगाम पकडून कंस चालला होता, त्याच वेळी आकाशवाणीने त्याला संबोधित करून म्हणले, अरे मूर्ख कंसा, जिला तू रथात बसवून नेत आहेस, तिच्या 8व्या गर्भाचे संतान तुला मारून टाकेल. इत्युक्त सखलहा पापो भोजानां कुलपासनम भगिनीम हंतुमारभ्य खड्गपाणी कचे गृहीत. कंस महापापी होता. त्याच्या दुष्टतेला सीमाच नव्हती. तो भोजवंशाचा कलंक होता. कुलपासन. आणि आकाशवाणी ऐकताच त्याने तलवार बाहेर काढली. बहिणीला आपण रथावरनं उडी मारली. बहिणीला खाली खेचलं, तिची वेणी पकडली आणि तत्काळ तिचा शिरच्छेद करायला तयार झाला. तो आपल्या क्रूर तर होताच, पण पाप करण्यात तो निर्लज्ज झाला होता. त्याचे ते काम पाहून महात्मा वसुदेवजी त्याला शांत करत होते. वसुदेवजी त्यांना म्हणाले, राजकुमार, आपण भोजवंशाचे होणहार वंशधर आहात. आपल्या कुळाची कीर्ती वाढवणारे आहात. मोठमोठे वीरशूर आपल्या गुणांची स्तुती करत असतात. इकडे ही एक स्त्री, दुसरी आपली बहीण व तिसरे विवाहाच्या शुभ अवसरावर त्याच वेळी आपण असे भ्याड कर्म करताय, असं म्हणजे हे चुकीचं कर्म करताय. कंसात भ्याड असं म्हणले, हे कर्म अनुचित आहे, तुम्हाला शोभा देणारं नाही आहे. त्यापेक्षा जो जन्माला येतो त्याच्या शरीराबरोबर मृत्यू पण उत्पन्नच होत असतो ना. आज असेल किंवा 100 वर्षांनी, तो मरण हे ठेवलेलंच आहे. पण जेव्हा शरीराचा अंत होतो तेव्हा जीव आपले नवीन शरीर ग्रहण करतो, पहिले शरीर सोडतो व त्याला विवश हो असे करावेच लागते. ज्याप्रमाणे चालणारा माणूस पाय रोवतो एक आणि मग दुसरा पाय उचलतो, तसे एखादा जळू पुढच्या काडीला पकडून पहिली सोडतो. त्याप्रमाणे जीव आपल्या कर्मानुसार एखादे शरीर प्राप्त करतो आणि मग पहिलं शरीर सोडतो. ज्याप्रमाणे कोणी पुरुष जागेपणे राजाचे ऐश्वर्य पाहून, इंद्रादी देवतांचे ऐश्वर्य ऐकून त्याची अभिलाषा करतो, त्याचे चिंतन करत करत एकरूप होऊन जातो, किंवा स्वप्नात स्वतःला राजा किंवा इंद्र झाल्याचा अनुभव घेतो, त्याचबरोबर दरिद्री अवस्थेतील शरीरास विसरतो, त्याला स्थूल शरीराची शुद्ध राहत नाही. त्याप्रमाणे जीव कर्मकृत कामना आणि कामनाकृत कर्म म्हणजे ह्यानेच वश होत असतो आणि त्याला नवीन शरीर मिळाल्यावर जुने शरीर टाकते. म्हणजे हे सगळं तो त्याला सांगतोय की आता तू मारून काय होणार आहे, तिचं जे काही आहे ते राहू दे. हे पंचभौतिक शरीरांमधील कोण्या एका शरीराच्या चिंतनात म्हणजे तल्लीन होतो. त्याला हे काय सांगतो हे लक्षात येत नाही कंसाला. हा भारंभार सांगत असतो, कारण त्याला नवविवाहित आपल्या पत्नीला वाचवायचं असतं
आणि तो म्हणतो, ज्याप्रमाणे चंद्र सूर्य चमकणाऱ्या गोष्टी पाण्याने भरलेल्या घड्यात, तेलात अथवा तरल पदार्थात प्रतिबिंबित होतात, म्हणजे तसे जीव आपल्या स्वरूपाच्या अज्ञानाने रचलेल्या शरीरांवर अनुराग करून त्याला आपले मानू लागतो आणि मोहामुळे त्याच्या येण्या जाण्यालाच आपले स्वतःचे येणे जाणे मानायला लागतो. कंसा, ही तुझी छोटी बहीण आहे, अजून लहान आहे, फार दीन आहे. ही तर आपल्या कन्ये समान आहे. तुझं तिच्यावर किती प्रेम करतोस, त्यात अजून आत्ताच तर कुठं तिचा विवाह झालाय. विवाहाचे मंगलचिन्ह पण अद्याप उतरले नाहीयेत. अशा अवस्थेत आपल्यासारखे दीनवत्सल पुरुष या बिचारीचा वध करणे किती योग्य आहे, ते अनुचित नव्हे का? शुकदेवजी सांगतात, परीक्षित, अशा प्रकारे वसुदेवजींनी प्रशंसा आदी म्हणजे सामनीतीने, भय आदी भेदनीतीने कंसाला खूप समजवले. म्हणजे जीवाची गती कशी असती आणि तुला आत्ता कळले ही आहे, तर तू म्हणजे नको मारूस तिला, असं त्याला समजवायचं असतं. परंतु तो क्रूर होता, राक्षसांचा अनुयायी बनत चालला होता. त्याने आपल्या घोर संकल्पाला काही सोडलं नाही. त्याचे ते विकट हास्य बघून, त्याचा तो हट्ट, दुराग्रह बघून आता म्हणजे ते समजतात की हिचा मृत्यू अटळ आहे. आता काय करायचं ते विचार हुडकाय लागतात, त्याला काय सांगावं. म्हणजे या मृत्यूरूप कंसाला आपल्या होणाऱ्या मुलाचे दान पूर्वी देण्याचे वचन तर देऊ नये. बघूया ना, बोलून तर बोलायला काय आहे. मग तो म्हणतो, कंस महाराज, संभव आहे की उलटे होईल, माझा मुलगाच याला मारेल, कारण विधात्याचे विधान खोटे ठरवणे खूप कठीण आहे. म्हणजे हे तर 100% आहे, पण आता काय बोलायचे म्हणतो कंस महाराज, विधात्याचे विधान खोटे ठरवणे नक्की आहे, पण मृत्यू समोर येऊन टळतो किंवा टळलेला पण पाहता येतो, तो परतवता येतो. जेव्हा वनात आग लागते त्यावेळी कोणते लाकूड जळेल, कोणते नाही, दूरचे जळते तर जवळचे वाचते. या गोष्टी नियतीशिवाय घडत नसतात. आपल्या बुद्धीला अनुसरून असा निश्चय करून वसुदेवजी अतिशय सन्मानाने पापी कंसाची धूर्तपणे स्तुती करतात आणि ते म्हणतात, राजा, म्हणजे खरं तर आता हे पुन्हा एकदा परीक्षिताला शुकदेवजी सांगतायत, कंस दुष्ट, क्रूर, निर्लज्ज होता. वास्तविक असे करताना वसुदेवजींच्या मनाला खूप क्लेश आणि यातना होत होत्या. पण त्या मनाच्या पीडा बाजूला सावून ते वरवर तोंड आपले प्रसन्न ठेवून बोलत होते. ते म्हणाले, हे सौम्य राजकुमारा, आपणास देवकीपासून काही भय नाही ना, मग तिला का मारताय? जसे आकाशवाणीने सांगितले, भय आहे ते तिच्या पुत्रांपासून. मग मी त्यांना जन्मल्यावर तुमच्या हाती सुपूर्त करतो, मग तर झाले. आणि मी कधीही शब्द बोलत नाही, मी सत्यवचनी आहे, सत्यप्रिय आहे, हे तर आपणास मान्य आहे. शुकदेवजी सांगतात, परीक्षित, कंस जाणत होता की वसुदेवजी कधीच खोटं बोलत नाही. जे काही बोलतात ते युक्तिसंगत आहे. मग त्याने आपली बहीण देवकीला मारण्याचा विचार सोडला. त्यामुळे वसुदेवजी खूप प्रसन्न झाले आणि त्याची स्तुती करत सगळे आपापल्या घरी गेले. वरात गेली इकडं, राजकुमार गेला राजवाड्यात. देवकी अत्यंत सती साध्वी होती. साऱ्या देवता तिच्या शरीरात निवास करत होत्या. समयानुसार प्रतिवर्षी एक, याप्रमाणे 8 बालके व 1 कन्या आली. पहिल्या मुलाचे नाव होते कीर्तिमान. वसुदेवांनी त्याला आणून कंसाच्या हाती दिलं. तो तसे करताना त्यांना कष्ट झाले, पण त्यापेक्षा जास्त कष्ट वचन होते ते पूर्ण होते की नाही या संशयाने म्हणजे झाले, वाढले असते. तो आपण जो संकल्प केलाय त्यांना मुलं द्यायचा तो पूर्ण करतोय ह्या भावनेने अत्यंत हृदयावर दगड ठेवून त्यांनी ते बाळ आणलं आणि दिलं. परीक्षित, सत्यसंध पुरुष मोठ्यात मोठे कष्ट सहन करतात. ज्ञानांना सुद्धा कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नसते. नीच पुरुष वाईटात वाईट काम पण सहज करतात. जे जितेंद्रिय आहेत, ते ज्यांनी हृदयात भगवंताला धारण केले आहे, ते सर्व काही त्यागू शकतात. जसे कंसाने पाहिले की वसुदेवजींनी आपल्या मुलाचे जीवन मरण समानच आहे, तसेच त्यांनी त्याच्या सत्यावर पूर्ण निष्ठा आहे आणि तो खूप प्रसन्न झाला आणि
हसून म्हणाला की वसुदेवजी, अहो राहू दे, मला काही सगळी मुलं नकोयत, मला फक्त 8व्या मुलाशी देणं घेणं आहे. वास्तविक वसुदेवजींना पूर्ण माहित असतं की हा म्हणजे दुष्टाचं बोलणं हे आळवावरचं पाणी नाही, ते टिकत. हा कधीही ह्याच्या मनात काय येईल सांगता येत नाही. ठीक आहे म्हणतो तो तान्ह्याला घेऊन जायला लागतो. आणि आपल्याला तर देवकीच्या 8व्या गर्भापासून मरण सांगितलंय. मग मग ह्यातला कशाला आपण मारायचे, जाऊ दे. पण इकडं देवतांना प्रश्न पडतो ना, ह्याचं भ्रूण हत्या हे सगळ्यात म्हणजे बालहत्या हे ज्या असतात ह्यांनी पाप झपाझप वाढतं. त्यामुळं कंसाने ह्यांना सोडलं तर कसं व्हायचं. तर असं होता कामा नये असं म्हणतो परीक्षित. इकडे भगवान नारद कंसाजवळ आले. आता हे सगळं चालू असतं आणि ते त्याला म्हणाले, अरे कंसा, तू किती भोळा आहेस रे. व्रजात राहणारे नंदादी. आता इथं हे मात्र लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. हा सगळा भाग देवतांचं जे स्वर्गात ठरलेलं आहे की देवता यदुवंशात येणार वगैरे, हे सगळं नारद याच्यात सांगून टाकतायत. ते म्हणतात, सर्वे वै देवता प्राया उभयोरपि भारत ज्ञातयो बंधु सुहृदो ये च कंसम मनोवृताः एतत् कंसाय भगवान छल शंसाभ्येत नारदः भूमेर्माश यमाणानां दैत्यानां च वधोद्यदम. म्हणजे अरे परीक्षित, काय कंसा तू असं करतोयस, तू त्याला का सोडलंस. अरे देवतांशी संलग्न संबंध आहे तुझा आलेला, तुला माहितीये का. नंदादी गोप, व्रजात राहणारे त्यांचे सगळे गोप, त्यांच्या स्त्रिया, वसुदेवादी वृष्णीवंशी यादव, देवकी आदी यदुवंशीय स्त्रिया, नंद वसुदेवांचे दोघांचे सजातीय बंधू बांधव आहेत ते आणि संबंधित आहेत. त्यांचे सगळे सगळे सोयरे सर्वच्या सर्व देवता आहेत की जे ह्यावेळी तुझी सेवा करत आहेत. पण ते देवता आहेत. त्यांनी हे पण सांगितले की दैत्यांमुळे पृथ्वीचा भार खूप वाढलाय, तो कमी करायसाठी त्यांनी अवतार धारण केलेले आहेत आणि त्या दुष्टांच्या वधाची तयारी त्यांची चालू आहे. ही नको ती बातमी नारद देत आहेत. नंदाया ये ब्रजे गोपा याश्चामीशां च योषितः वृष्णयो वसुदेवाद्या देवकाद्या यदुस्त्रिया. देवर्षी नारद असं सांगतायत की अरे तू त्याला सोडू नको, म्हणजे तू मारून टाक सगळी. आणि देवतांशी तुझा संबंध आहे, तुला कळतंय का. देवता मागणं मोजतील किंवा पुढणं मोजतील, कसं मोडणार आहेत 8वं अपत्य तुला काय माहितीये. त्यापेक्षा सोडलेलं नाही तर बरं, आणि ते पटकन निघून जातात. तेव्हा कंसाने असा निश्चय केला की अरे रे, हे यदुवंशीय देवता आहेत आणि देवकीच्या गर्भातून म्हणजे तो विष्णू भगवान माझा शत्रू येणार आहे की काय, म्हणजे मला हे खूप सावध राहायला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी देवकी वसुदेवाला आत्ता त्यांनी ह्यांना बेड्या टाकल्या. आता तो म्हणतो की खूप सजग होतो, ते मूल पटकन बोलवतो आणि इकडं आणत्या बालकाला आणि त्याला आपटून मारतो आणि मग आपले सेवक पाठवतो. देवकी आणि वसुदेवाला हातात बेड्या घालून कैद केले जाते आणि त्या दोघांना जे जे पुत्र होतील ते मला आणून द्यायचे वसुदेवाला सांगितलं जातं. आणि त्याप्रमाणे प्रत्येक वेळेस त्याला शंका यायची की आता हा 8वा नंबर असेल का, कधी मोजणार आहे. तिला 10 मुलं झाली तर 2 नंबरचे 3 नंबरचा 8वा नंबर असू शकतोय. म्हणजे असं उलट मोजत गेलं तर हे त्याच्या डोक्यात जे असतं ते तो सारखं तेच विचार करतो. परीक्षित, पृथ्वीवर ही गोष्ट मुख्य बघितली जाते की आपल्या प्राण्यांचे पोषण करणारा लोभी राजा स्वार्थासाठी आपले आई वडील, भाऊबंद, ह्या सगळ्या जवळचे हितैषी पण इष्टमित्रांसह हत्या करून टाकतात. कंस जाणत होता की तो पूर्वी कालनेमी असुर होता, म्हणजे पूर्वजन्मात, आणि तेव्हा भगवंतानी त्याला मारलंय, म्हणजे तो आपला शत्रू आहे हे कंस जाणत होता. विष्णूने मला मारले म्हणून त्याने यदुवंशीयांची घोर विरोध आता उघड करायला सुरुवात केली आणि ह्या दोघांना पटकन तुरुंगात टाकले. कंस बलवान होता. यदु भोज अंधक वंशाचे अधिनायक
आपले पिता उग्रसेन यालाच त्यांनी पटकन अटक करून टाकली, कारण त्यांना आपल्या मुलीचं पुतणीचं प्रेम होतं, जावयाचं प्रेम होतं, ते कधी काहीही करू शकतील, त्यापेक्षा आपण त्यांनाच अटक करायची म्हणून उग्रसेनाला अटक करून तुरुंगात टाकलं. शूरसेन देशाचे राज्य आता स्वतः कंस करायला लागलं. शुकदेवजी सांगतायत, परीक्षित स्वतः कंस फार बलवान होता. मगध नरेश जरासंध मात्र त्याचा खास मित्र होता. त्याला बाकी सगळे विरोधात असले तरी जरासंध त्याला सल्ले द्यायचा, त्याची सहाय्यता घ्यायचा आणि पुरेपूर सहकार्य करायचा आणि अशा दुष्टाच्या दुष्ट गुणांचं कौतुक करायचा. आणि त्याला अन्य सारथी खूप होते, जसं की प्रलंबाक चाणूर तृणावर्त महाशनैही मुष्टिकारिष्ट द्विविध पूतना केश धुईनुकई. म्हणजे प्रलंबासूर, बकासूर, चाणूर, तृणावर्त, आघासूर, बाणासूर, द्विविध, पूतना, केशी, अरिष्टासूर, धेनुक असे बाणासूर, भौमासूर हे तर खूप होते. असे इतके आसुर त्याचे अगदी सख्य होतं त्यांच्याशी, त्याचे खास मित्र होते. ते लोक भयभीत होऊन कुरु, पांचाल, कैकय, शाल्व, विदर्भ, इशक आणि विदेह, कोचल सर्व देशात जाऊन बसले. कारण त्यांना कळलं की यदुवंशीयांनी असे देवतांचे रूप आहेत आणि ते आता देवता येणार आहेत, त्यापेक्षा त्यांनी आपले वेगवेगळ्या देशात जाऊन आपली बांधणी, सैन्य बांधणी, काही झालं तर कोणीही आघात केला तर आपण त्याला प्रतिआघात करायला पाहिजे म्हणून तयारी, त्यासाठी वेगवेगळ्या देशात जाऊन हे राजे दुष्ट राक्षस राहिले. काही लोक वरवर त्यांच्या मनासारखे काम करू लागले. जेव्हा कंसाने एक एक करत देवकीची 6 बालके मारून टाकली, तेव्हा देवकीच्या 7व्या गर्भात अंश रूपाने शेषजी जन्माला आले, अवतरले. आनंद स्वरूप शेषजी गर्भामध्ये अवतरल्यावर देवकी स्वाभाविकपणे आनंद झाला. म्हणजे नुसतं गर्भधारण केल्यावर त्यांचा परमानंद झाला. ती अतिशय आनंदित झाली उत्स्फूर्तपणे. कंस आता ह्यालाही मारेल्या भीतीने तिला खूप यातना व्हायच्या. विश्वात्मा पर भगवंतांनी पाहिले की मलाच आपले स्वामी मानणारे, सर्वस्व मानणारे यदुवंशी कंसाद्वारे फार सतावले जात आहेत, तेव्हा त्यांनी आपल्या योगमायेला आदेश दिला आणि ती योगमाया आली आणि तिला सांगितलंय, गच्छ देवी व्रजम भद्रे गोप गो भीरलंकृतम रोहिणी वसुदेवस्य भार्यास्ते नंद गोकुले अन्याश्च कंस संविघ्ना विवरेषु वसानिही. ती सांगतात, देवी कल्याणी, तुझा व्रजात आणि तो प्रदेश गायी व गवळ्यांनी सुशोभित आहे. तिथे नंद बाबाच्या गोकुळात वसुदेव पत्नी रोहिणी पण राहते. त्यांच्या अन्य पत्न्या आहेत, पण कंसाच्या भयाने त्या गुप्त वेगवेगळ्या स्थानी राहत आहेत. ह्यावेळी माझा तो अंश जो देवकीच्या गर्भात आहे, स्थित आहे, त्या गर्भाला तिथून उचल आणि तू रोहिणीच्या गर्भात नेऊन ठेव. कल्याणी, आता मी माझ्या समस्त ज्ञान, बल आदी अंशांसह देवकीचा पुत्र बनणार आहे आणि तिच्या गर्भात स्थित होणार आहे. नंदबाबांची पत्नी यशोदेच्या गर्भातून तू जन्म घे. त्या सगळे योगमायेला जो काही प्लॅन असतो तो भगवान व्यवस्थित सांगतायत. तू लोकांना तोंडाला येईल ते वरदान देण्यास समर्थ होशील. म्हणजे तू हे माझं जर काम केलं, देव छोटा सुद्धा कोणाचा उपकार ठेवून घेत नाहीत. मग ते त्या योगमायेला सांगतायत की आता ह्याच्या मोबदल्यात मी तुला काय देतो, तर तू तोंडाला येईल तो वरदान देण्यास समर्थ होशील. मनुष्य तुला आपल्या अभिलाषांना पूर्ण करणारी असे म्हणून धूप, दीप, नैवेद्य, अन्य प्रकारच्या सामुग्रीने तुझी उपासना करतील आणि खूप नावाने प्रसिद्ध होशील तू, असं सांगितलंय. नामधेयाने कुर्वंती स्थानानीच नराभुवी दुर्गेती भद्रकालीती विजया वैकुंठविती कुमुदा चंडिका कृष्णा माधवी कन्यके तिच माया नारायणी शानी शारदेत्योंबिकेच अंबिके तिच. पृथ्वीवरील लोक तुझ्यासाठी बरीच स्थाने बनवतील. दुर्गा, भद्रकाली, विजया, वैष्णवी, कुमुदा, चंडिका
कृष्णा, माधवी, कन्या, माया, नारायणी, ईशानी, शारदा, अंबिका अशा बऱ्याच नावांनी ते तुला पुकारतील आणि खूप तुझी स्तुती करतील. देवकीला गर्भातून खेचले गेल्यामुळे शेषाला लोक संकर्षण म्हणतील. लोकरंजन करण्यासाठी त्याचा तो स्वभाव असेल लोकरंजन करणे, त्यामुळे त्याला रामही म्हटले जाईल. बलवानांमध्ये तो श्रेष्ठ होण्यामुळे बलभद्र म्हणले जाईल. जेव्हा भगवंताने अशा वेगवेगळे आदेश योगमायेला दिले, तिने सर्वांगाचे कान करून ऐकले आणि मग ती म्हणाली जशी आज्ञा, म्हणून भगवंताला परिक्रमा केली, नमस्कार केला आणि पृथ्वीलोकी निघून गेली. आणि जे जे भगवंतानी सांगितलं होतं ते सगळं अगदी तसंच केलं. जेव्हा योगमायेने देवकीचा गर्भ घेऊन जाऊन रोहिणीच्या गर्भात ठेवला, त्यावेळेस पूर्ववासी फार दुःखासह आपसात म्हणू लागले, अरे हाय हाय, काय बिचारा द्रौपदीची वेळ आली. प्रत्यक्ष राजाच एक एक बाळ मारत होता, आता तर ह्या गर्भगळीत होणे हा जो प्रकार आहे, हा ते म्हणतात की देवकीचा गर्भगळीत झाला आणि तो पडून गेला बिचारा, नष्टच झाला. पडून सुद्धा गेलेला कोणाला कळला नाही. काय तर त्यांनी राजाची धास्ती घेतली, राजाला भिला. भगवान भक्तांवर अर्थात भक्तांना अभय देणारे असतात, ते सर्वत्र सर्व रूपात आहेतच, त्यांना कुठे जायचे नाही की यायचे नाही. त्यासाठी ते वसुदेवजींच्या मनात आपल्या समस्त कलांसह प्रकटले. त्यात विद्यमान असूनही आपल्या आपणास अव्यक्तापासून व्यक्त करतात. भगवत ज्योती धारण करण्यामुळे वसुदेवजी सूर्यासमान तेजस्वी झाले. त्यांना पाहून लोक आश्चर्यचकित होत. कोणी पण आपल्या बल वाणी अशा प्रभावाने त्यांना म्हणजे दबवू शकत नव्हते. भगवंताच्या या ज्योतिर्मय अंशास जो एक जगताला परममंगल आहे, वसुदेवजींद्वारे स्वीकार केला गेल्यावर तो देवी देवकीने ग्रहण केला. ज्याप्रमाणे पूर्व दिशेला चंद्र देवास धारण करतात, म्हणजे पूर्व दिशा चंद्राला धारण करते, त्याचप्रमाणे देवी देवकीने शुद्ध सत्व संपन्न देवकीने विशुद्ध मनाने सर्वात्मा अर्थात आत्मस्वरूप भगवंतास धारण केले. हे गर्भ म्हणून भगवान जाऊन बसले आणि त्यासाठी आपले सगळे सोयरे मित्र, अन्य देवता या सगळ्यांना तिथं याचा आदेश दिला. भगवान साऱ्या जगताचे निवासस्थान आहेत. ते भगवान देवकी म्हणजे देवकी त्याची पण निवासस्थान बनले. जे सगळ्यांचं निवासस्थान आहे ते देवकीचे म्हणजे देवकीच्या गर्भात स्थित झाल्यामुळे ते गर्भ किंवा देवकी माता त्यांचं निवासस्थान ठरली. घड्याच्या आत ठेवलेला दिवा आपली विद्या दुसऱ्यास न देणाऱ्या दिशांना म्हणजे काही पाहत नाही, तशी कंस कारागृहात देवकीची शोभा नाही. कारागृहात ती इतकी काय म्हणतात जगजगाट करणारी प्रत्यक्ष देवी आहे, तिची योग्यताच नाही ना कारागृहात राहायची. देवकीच्या गर्भात भगवान विराजमान झाले होते. तिच्या चेहऱ्यावर प्रचंड हास्य विलसत होतं. अंतःकरण आनंदाने भरून गेलं होतं आणि तिथला आता एकच, आता हा 8वा, ती खूप काकुळतेला आली. ती आपांचं वर्णन आपण पुढे ऐकणार आहे. खूप छान वर्णन केले की एखाद्या मातेला आपली मुलं मरायसाठी जन्माला घालायची, ती किती वाईट म्हणजे विचार आहे आणि ते करावं लागतंय तिला. ती खूप खूप सुरेख वर्णन आपांनी केले त्याच्यात. तर हे आता मात्र जो 8वा आलाय त्यावेळेस तिला एकीकडे दुःख असतं की आता ह्यालाही मारणार का, पण हा नियमाप्रमाणे हाच त्याचा कंसाचाच नाश करणारे, घात करणारे हे सांगितलंय, त्यामुळे नक्की तसंच होईल. आता मला सुटका होईल माझी, असं तिच्या एका मनात येतं. आणि हे सगळे निगेटिव्ह विचार म्हणा किंवा नकारात्मक विचार तिचे हळूहळू सगळे इतके लयाला जातात की ती फक्त आपला गर्भ, तो परमात्म्याचा गर्भ आहे, परमेश्वर आहे या भावनेने ती इतकी आनंदित होती की मनात तिच्या आता हळूहळू
ही दृढ धरते की मी भगवंताला जन्म देणार आहे. अगदी बंदीगृहामध्ये तिच्याकडे बघायला जेव्हा कारागृहात चक्कर मारायला राजा येतो, तो तिच्याकडे पाहतो आणि तिच्या तेजाने म्हणजे ते भान हरपून जातो आणि तो म्हणतो की अरे, पूर्वी नक्कीच असं तिच्यावर तेज आलं नव्हतं की जे आत्ता दिसतंय. हा 8व्या त्या विष्णूच्या स्थित्यंतराचा, म्हणजे विष्णू आत गर्भात असल्यामुळे त्याचा प्रभाव आहे का? हे काहीतरी वेगळंच आहे. त्याला सारखं भीती वाटायला लागते की अरे, हा मधनच जन्माला यायचा नाही ना, कारण विष्णू काय काहीही करू शकतो. तो तिच्याशी गप्पा मारायचा आणि पुढे निघून जायचा, पण हेतू तर त्याचा दुष्टच असतो. देवी देवकीने, शुद्ध सत्व संपन्न देवकीने विशुद्ध मनाने सर्वात्मा अर्थात आत्मस्वरूप भगवंतास धारण केले. देवकीच्या गर्भात भगवान विराजमान होते. चेहऱ्यावर पवित्र हास्य होते. तेज प्रभेने तिच्या बंदीगृह पूर्ण प्रकाशित झाले होते. म्हणजे जिकडं तिकडं लख प्रकाश आणि आनंदमय वातावरण होतं. आता ह्या विषयात शीघ्रातिशीघ्र मला काय केलं पाहिजे? देवकी म्हणजे आता तो कंस विचार करायला लागतो की आता काय करावं. देवकीस मारायला गेलो म्हणजे आत्ता, कारण तिचं तेज बघून असं वाटते की नक्कीच तो भगवान म्हणजे विष्णू येणार आहे आणि मग तिला आत्ता मारलं तर माझी नाचक्की होईल. एक तर ती माझी बहीण, दुसरं ती विवाहित, तिसरं ती म्हणजे नवविवाहित, आणि तिसरं एवढी तेजपुंज झाली आहे की भगवंताची माता म्हणून त्यांनी गर्भधारण केलाय. आता हे मारलं तर मला भ्याड म्हणते. मी तिला आता जर तिचा वध केला तर माझी सगळी कीर्ती लयाला जाईल. त्यामुळे हे चुकीचं आहे, मी काही करत नाही असं मनात म्हणतात. आणि तो विचार करतो की जाऊ दे, बघू ना, आतापर्यंत आपण मुलं मारण्यात यशस्वी झालो. हाही मुलगा वसुदेव आणून देतील आणि आपण त्यालाही मारून टाकू, मग संपलं. लहान मुलाला मारायला किती वेळ लागतोय, असा तो सूज्ञ विचार करतो. त्याला कारण जर मी माझ्या बहिणीला, गर्भवती बहिणीला मारलं तर शास्त्रानुसार माझी कीर्ती, लक्ष्मी, आयुष्य संपुष्टात येईल, निघून जाईल. आणि मी नको तितका लोकांना, म्हणजे लोक माझ्या समोर माझा पापाचा पाढा वाचतील, मला भ्याड म्हणतील आणि निंदा करतील. त्यापेक्षा माझ्या एका कृतीला न करणं हेच हितकर आहे, म्हणून तो तिला सोडतो. पण तो माणूस जिवंत राहूनही मेल्यासारखा आहे. अत्यंत क्रूरतेचा व्यवहार करत असतो. त्याच्या मृत्यूनंतर पण लोक त्याला शिव्याच देत असतात. इतकेच नव्हे तर देहाभिमानांच्या योग्य घोर नरकातच अवश्य जात असतो तो जीव. म्हणजे आता हा जाणार जीव. कंस जरी देवकीला मारू शकत होता, परंतु स्वतःच्या अत्यंत क्रूर विचारापासून स्वतःला त्यांनी निवृत्त केले आणि तो स्वतःला धन्य मानायला लागला की आपण हा चांगला विचार केलाय, विचारशील माणसासारखा विचार केला, असं तो स्वतःला शाबासकी द्यायला ना. पण दुसरीकडे मनात भगवंताप्रती वैराची भावना दृढ धरली होती आणि तो फक्त आता ह्याच्या जन्माची परीक्षा करत होता. हा कधी जन्माला येणार, 9वा महिना लागायला खूप वेळ आहे, हे कळल्यामुळं तो अगदीच निर्धास्त होतो. आणि इकडं त्याला उठता बसता, खाता पिता, झोपता जागता, चालता फिरता सदा सर्वदा त्या 8व्या गर्भाचं श्रीकृष्णाचं चिंतन लागतं. म्हणजे आता नाव दिलं गेलंय म्हणून आपण बोलतोय, वास्तविक त्याला फक्त त्या 8व्या गर्भाचं चिंतन लागतं. आता कधीही बाहेर येईल तो, आणि आपण योग्य हे तरतूद केलेली आहे की त्यांना तुरुंगात टाकलेले हे, असं स्वतःला म्हणजे हुशार मारत चांगलं म्हणत. आता तो कृष्ण त्याला तर असं म्हटलंय की त्याला दगडात सुद्धा तो जन्मलाय मुलगा असं दिसायला लागतं. परीक्षित, आता भगवान शंकर ब्रह्माजी कंसाच्या कैदखान्यात आले. त्यांना आता भगवंताचा अवतार घ्यायची वेळ नजीक आली कळतं. त्यांच्या बरोबर त्यांचे अनुयायी असतात, समस्त देवता येतात, नारद आदी ऋषी पण येतात. हे सर्वच्या सर्व सुमधुर वचनांनी
सर्वांची अभिलाषा पूर्ण करणाऱ्या श्रीहरीची स्तुती करायला लागले. आणि स्तुती करताना हा पहिलाच देवता म्हणतायत, सत्यव्रतम सत्यपरम त्रिसत्यम सत्यस्य योनी निहितम च सत्यम सत्यस्य असत्यम मृत सत्य नेत्रम सत्यात्मकम त्वाम शरणम प्रपन्ना. हे प्रभू, आपण सत्य संकल्प आहात. सत्यच आपल्या प्राप्तीचे प्रमुख साधन आहे. सृष्टीच्या पूर्वी, प्रलयानंतर आणि संसाराच्या स्थितीच्या वेळी या असत्य अवस्थात पण आपण सत्य आहात. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या 5 दृश्यमान सत्याचे आपणच कारण आहात. त्यात अंतर्यामी रूपाने विराजमान आपणच आहात. आपणच ह्या दृश्य जगताचे परमार्थ स्वरूप आहात. एकमात्र परमार्थ स्वरूप आहात. आपणच वाणी आणि समदर्शकाचे प्रवर्तक आहात. भगवान, आपण तर बस स्वस्वरूप आहात, आत्मस्वरूप आहात आणि सत्य स्वरूप आहात. याच सत्याचा उहापोह किंवा वेदांच्या 10 आज्ञातलं सत्य हे परम सद्गुरू श्री गजानन महाराजांनी आता पुन्हा सांगितलंय. सत्याचा आग्रह धरा. सत्याला जवळ केलं की भगवान तुमच्या नजीक आहे, आपल्या अंतरात आहे हे नक्की बाळगा. पण सत्यापासून स्वतःला परावृत्त करू नका. ते स्वीकारा. कुठल्याही युगात सत्य हे सत्यच असतं. त्याच्यात काही म्हणजे कोणतीही बाधा येत नाही. इतका सुंदर श्लोक सर्व देवता म्हणतात आणि खूप स्तुती केलेली आहे पुढे त्यांनी. हा संसार काय आहे? एक सनातन वृक्ष आहे. या वृक्षाचा आश्रय आहे एक प्रकृती. हिला 2 फळे आहेत, सुख आणि दुःख. 3 फांद्या आहेत, सत्व रजतम. 4 रस आहेत, धर्म अर्थ काम मोक्ष. या प्रकृतीला जाणण्याचे 5 प्रकार आहेत, श्रोत्र, त्वचा, नेत्र, रसना आणि नासिका. हिचे 6 स्वभाव आहेत. म्हणजे सगळं तत्वज्ञान देवता प्रचंड प्रगल्भ आणि म्हणजे देवताच आहेत. त्या म्हणून त्यांनी एका श्लोकात हे सगळं बसवलेलं आहे. हा श्लोक म्हणजे दशम स्कंदातल्या 2ऱ्या अध्यायातला 27वा हा श्लोक आहे. शक्य असेल त्यांनी बघावा तो अवश्य. ते सांगतायत की उत्पन्न होणे, राहणे, वाढणे, बदलणे, घटणे, नष्ट होणे, म्हणजे जशा जीवाच्या अवस्था असतात. या वृक्षाची साल 7 आहे. म्हणजे हे 6 स्वभाव सांगितलेत. उत्पन्न होणे, राहणे, वाढणे, बदलणे, घटणे आणि नष्ट होणे. या वृक्षाची साल 7 धातू आहेत. रस, रक्त, मांस, भेद, अस्थि, मज्जा, शुक्र. 8 शाखा आहेत. पंचमहाभूते, मन, बुद्धी, अहंकार, मुखादी 9द्वार यांचे खोड आहे. प्राण, व्यान, अपान, उदान, समान, नाग, कूर्म, कुर्कल, देवदत्त, धनंजय हे 10 प्राण याची पाने आहेत. या संसार वृक्षावर 2 पक्षी आहेत, ते म्हणजे जीव आणि ईश्वर. अतिशय समर्पक आणि खूप सुंदर वर्णन हे केलेलं आहे. आणि हे देवताच म्हणजे भगवंताची स्तुती करतायत. भगवंत म्हणजे देवकी समोर जाऊन तिच्या गर्भाची ते स्तुती करतायत की म्हणजे तू देवच आहेत. आता देवकीच्या मातेच्या आत आहे आणि देवकीला आता पराकोटीची खात्री झालेली असते की एवढे सगळे आत येऊन ह्या गर्भाची स्तुती करतायत. म्हणजे खरोखर परमात्माच जन्माला येणार आणि आपण त्याची माता होतो याचा एक खूप आनंद होतो. तिच्या डोळ्याला धारा लागलेल्या असतात. या संसारूपी वृक्षाच्या उत्पत्तीचे एकमेव आधार आपण आहात. देवता पुन्हा स्तुती करतायत. आपल्यातच हिचा प्रलय होतो, आपल्याच अनुग्रहाने हिचे रक्षण होते. ज्यांचे चित्त आपल्या मायेने आकृष्ट होते ते सत्य समजायची शक्ती हरवून बसलाय. तेच उत्पत्ती, स्थिती, प्रलय करणाऱ्या ब्रह्मादी देवतांना वेगवेगळे समजतात. हे तत्वज्ञानी पुरुष सर्व रूपात फक्त आपले दर्शन करतात. म्हणजे जे मायेने आकृष्ट होतात ते हे जाणू शकत नाहीत. अन्यथा आपण तत्वमय आहात हेच सगळ्यात आपलंच दर्शन घडतं. आपण ज्ञानस्वरूप आत्मा आहात. चराचर जगताच्या कल्याणासाठी अनेक रूप धारण करता. अप्राकृत सत्वमय आहात. विशुद्ध आहात. सत्पुरुषांना फार सुख देता. दुष्टांना त्यांच्या दुष्टतेचा दंड देता. त्यांना आपण अमंगलमय वाटता. कमलाप्रमाणे कोमल, अनुग्रह प्रेरित डोळे असणारे हे प्रभो, काही विरळ लोक म्हणजे क्वचित
आपल्या समस्त पदार्थ व प्राणी यांच्या आश्रयाने असणाऱ्या स्वरूपात पूर्ण एकाग्रतेने चित्त लावतात आणि आपल्या चरण कमलरूपी जहाजाचा आश्रय घेऊन या संसार सागर तरतात. हे प्रभू, परमप्रकाश स्वरूपमय परमात्मन, आपले भक्तजन साऱ्या जगताचे निष्कपट प्रेमी व खरे हितैषी असतात. ते स्वतः तर हा भयंकर पार करण्यास कठीण संसार पार करतात, पण इतरांच्या कल्याणासाठी सुद्धा धडपडतात आणि त्यांना आपल्या चरणाशी आणून सोडतात. हे कमलनयन, जे लोक आपल्या चरण कमलांना शरण येत नाहीत किंवा आपल्या प्रति भक्तिभाव विरहित असतात, त्यांची बुद्धी शुद्ध नसते. ते उंच उंच पदावर जातील, पण तरी सुद्धा तेथून कधीही किंबहुना खचितच खाली पडतील. परंतु भगवन, जे तुमचे असे निज जन आहेत, ज्यांनी आपल्या चरणी आपले खरे प्रेम जोडले आहे, ते कधी त्या ज्ञानाभिमान्यांप्रमाणे आपल्या साधन मार्गातून पडत नाहीत. ते मोठमोठी विघ्ने आणणाऱ्या सेनेच्या सरदारांच्या डोक्यावर पाय ठेवून निर्भयपणे विचरण करतात. आपण संसाराच्या स्थितीसाठी समस्त देहधाऱ्यांना परम कल्याण प्रदान करणारे विशुद्ध सत्वमय, सच्चिदानंदमय, परम दिव्य मंगल विग्रह प्रकट करत आहात. आपण सगळ्यांचे विधाता आहात. जर आपले विशुद्ध सत्वमय निज स्वरूप नसते, तर अज्ञान त्याद्वारे भेदभाव नष्ट करणारे अपरोक्ष ज्ञान कोणाला माहीत झाले असते. हे भगवन, मन आणि वेदवाणीद्वारा केवळ आपल्या स्वरूपाचे अनुमान मात्र होते, कारण आपण त्याद्वारे दृश्य नाही तर त्यांचे साक्षी आहात. म्हणून आपले गुण, जन्म व कर्म आदींद्वारा आपल्या नाम रूप यांचे निरूपण केले जाऊ शकत नाही. हे प्रभो, आपले भक्तजन उपासना आदींद्वारे म्हणजे क्रियायोगाद्वारे आपला साक्षात्कार करतातच करतात. जो माणूस आपले मंगलमय नाम व रूपाचे श्रवण, कीर्तन, मनन करत नाही, ध्यान करत नाही, आपल्या चरणकमलांच्या सेवेत आपले चित्त ठेवत नाही, तो या जन्म मरणाच्या संसार चक्रात पुन्हा पुन्हा फिरतो. आणि जे ह्यात सेवेत चित्त ठेवतात, मनन, चिंतन, कीर्तन, श्रवण, नामस्मरण, ध्यान यात रमतात, ते ह्या संसार चक्राचा भेद करतात. ते त्याला काहीही करू शकत नाही. हे संपूर्ण दुःखांना हरवणाऱ्या भगवान, आपण सर्वेश्वर आहात. ही पृथ्वी आपले चरण कमल आहे. आपल्या अवतार ग्रहणामुळे हिचा भार दूर होणार आहे. धन्य आहात प्रभू, आमच्यासाठी ही फार सौभाग्याची गोष्ट आहे की आम्ही लोक आपल्या सुंदर सुंदर चिन्हांनी युक्त चरण कमलांद्वारे विभूषित पृथ्वीस पाहणार आणि आपल्या कृपेमुळे स्वर्गलोक पण कृतार्थ होणार. प्रभू, आपण अजन्म आहात. आपण अनेक वेळा मत्स्य, हयग्रीव, कश्यप, नृसिंह, वराह, हंस, राम, परशुराम, वामन अवतार धारण केलेले आहात. ह्या वेळेस आपण यदुवंशीय म्हणून अवतार धारण करत आहात आणि मग देवकीजींना संबोधून आता ही गर्भस्तुती करतात आणि आता मातेला संबोधतात आणि तिची अवस्था किती उच्च आहे ते सांगतायत. देवतीला नमस्कार करून म्हणतात, माताजी, ही किती सौभाग्याची गोष्ट आहे. आपल्या कुशीतून आपल्या सर्वांचे कल्याण करण्यासाठी स्वतः भगवान अवतीर्ण होत आहेत. आपले ज्ञान, बल आदी अंशांनी अवतरत आहेत. आपण कंसाला थोडे पण घाबरू नका, पूर्ण निर्धास्त राहा. ते इतका विश्वास देवता देतात की तुम्ही भिऊच नका अजिबात. आता तर तोच काही दिवसांचा पाहुणा आहे, म्हणजे कंस, कारण त्यांनी एवढे अत्याचार करून तुम्हाला तुरुंगात टाकले. आपला पुत्र यदुवंशाचे रक्षण करेल याची खात्री बाळगा. साक्षात ईश्वर आपल्या उदरात आहेत. शुकदेवजी सांगतात, परीक्षित, ब्रह्मादी देवतांनी अशी भगवंताची स्तुती केली, त्याचे रूप हेच आहे असे निश्चितपणाने रूपाने सांगू शकत नाही, तरीही विस्तृत त्याच्या रूपाची चर्चा केली.
सगळे आपापल्या बुद्धीनुसार त्याचे वर्णन करत होते. सगळ्यांनी माता देवकीलाही वंदन केले आणि त्यानंतर ब्रह्म व शंकरांना पुढे करून सर्व देवता स्वर्गलोकी निघून गेल्या. अत्यंत अद्भुत चरित्र आहे. आता भगवंताचं प्राकट्य ह्यानंतर उद्या होईल. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. शास्त्र पुराण येथे व्यासांची वाणी, सार्थक हरी गुण गाऊनी. शास्त्र पुराणे मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदार दाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करू तुझ भगवंता. ग्रंथ नवे हा श्री कृष्ण, गीते वेदी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ हि वदती रामपदी ठेवू माथा. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. करुणानिधे प्रभोनो, दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं, परिबोधयाशु भगवन्. भुवि भूत सर्वभाषा, परिपूरिताभिलाषा. श्वसितीव देव भाषा, तां पालयस्व भगवन्. आसीत् कदाचिदेषा, वाणी विशुद्ध वेषा. अधुना लवावशेषा, तामाश्रयस्व भगवन्. देशे स्वतन्त्रतायाः, प्राचीन सभ्यताया. समयं समर्गताया, पुनरानयस्व भगवन्. करुणानिधे प्रभोनो, दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरा प्रसुप्त देशं, परिबोधयाशु भगवन्. गोपाल कृष्ण भगवान की जय. देवदेवेश्वर भगवान परशुराम भगवान की जय. परम सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.